इथे अमेरिकेत आता फॉल सीझन सुरू आहे आणि तुम्ही पाहतच आहात माझ्या इथे मागे सगळीकडे झाडांची पानं गळून पडलेली दिसतात. खूप सुंदर दृश्य आता सगळीकडे दिसतंय. त्यात आता हॅलोवीनचा सीझन सुद्धा आहे. आमच्याकडे दिवाळीची लाइटिंग लावलेली होती आणि आमच्या शेजारच्यांकडे हॅलोवीनची लाइटिंग लावलेली होती. 31 ऑक्टोबरला अमेरिकेत हॅलोवीन सण साजरा केला जातो आणि त्याचं डेकोरेशन मात्र महिनाभरापासून घरांच्या बाहेर लावलेलं असतं. यावेळेस आम्ही ज्या सोसायटीमध्ये राहतोय त्याचं घरांचं डेकोरेशन मला व्यवस्थित बघता येतंय. खूप छान छान लोकांनी घराबाहेर सजवलंय. आपण जेव्हा नवीन असतो तेव्हा हे असे भूताचे स्केलेटन्स बघून खरंच खूप घाबरायला होतं आणि नक्की कळत नाही नक्की हे का असं लावतात बाहेर. पण ही खूप जुनी परंपरा आहे. त्या काळात लोकांचा असा विश्वास होता की 31 ऑक्टोबरच्या रात्री मृत आत्मे पृथ्वीवर येतात आणि लोकांना घाबरवू शकतात. त्यामुळे लोक भूतांसारखे कॉस्ट्युम घालून स्वतःला त्याच्यापासून वाचवायचे. आणि यात पंपकिन म्हणजेच भोपळा सुद्धा बऱ्याच घरांच्या बाहेर ठेवला जातो. त्यातही त्यांचा असा विश्वास होता की वाईट आत्मे घरात येत नाही. आमच्या सोसायटीमधल्या ऑफिसमध्ये सुद्धा हॅलोवीनची जोरदार तयारी चालू होती. काय एक एक आयटम ठेवले होते. बघून जरा एकदम वेगळं वाटत होतं आणि भारी पण वाटत होतं की हॅलोवीन सण यांच्याकडे कसा किती असा वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. त्यामुळे हे बघताना नेहमीच मज्जा येते. खरं तर या गोष्टींना आपण किती घाबरत असतो. आपण भूतांच्या गोष्टी ऐकून सुद्धा किती घाबरत असतो आणि यांच्याकडे हे सर्रास असं रस्त्यावर, घरांमध्ये, घराच्या बाहेर आणि सगळीकडेच ठेवलेलं असतं.